तिच्या नवऱ्याचं नाव भीमराव. हे लावणीमध्ये नाचणारी बाई. लावणीमध्ये आता तिचा पोवाडा बनवला मी. ना पोवाडा कसा आहे बघा. शकुंतलाबाई आणि भीमराव पती पत्नी सुखाने राहाव. मोल मजुरीचे बापा काम कराव. राजे प्रेमान राजे प्रेमान राजे प्रेमान हो हो शकुंतला बाईला 10 वर्षाचा मुलगा. 10 वर्षाचा बापा मुलगा एक. 10 वर्षाचा बापा मुलगा एक आणि लाडाचा लेक. बापा करे कौतुक डोकेही छान हो. या धीरे धीरे हो दिली वर्षाचा मुलगा असताना बाईचा नवरा मरण पावला. पती मरून गेला. बाईला विचार आला, देवा माझा नवरा मरण पावला, या पोराला शिक्षण कसं शिकवू. काय बाईनं हिम्मत बांधली, माझ्या पोराला इंजिनियर करायचं आहे, माझ्या पोराला डॉक्टर बनवायचं आहे, मी दुसरा नवरा करणार नाही, दुसरा नवरा करणार नाही. बाईनं काय केलं, बाईचा पती बापा गेला मरून. शकुंतला म्हणे कसे करून, कसे आता आपले पोट भरून. होईताना तान होईताना तान होईताना तान हो हो शिकविना आपल्या मुलाला, कसे शिकविना आपल्या मुलाला, आणि चिंता मनाला, बापा कसे मिळेल मला सुख समाधान. हो हो या धीरे धीरे होती सुख समाधान. हो हो या धीरे धीरे होती. बाईला विचार आला, गावामध्ये 150-200 रुपये मजुरी आहे, या 200 रुपयामध्ये पोट भरीन का आपल्या पोराला शिकवी नाही, एखादी कला शिकल्या पाहिजे. म्हणून बाईनं का केलं, लावणीच्या फडामध्ये भरती झाली. लावणीच्या फड्यात भरती झाली, पायाला घांगऱ्या बांधल्या, पायाला घांगऱ्या बांधल्या आणि बाईनं नाचकाम शिकली. नाचकाम शिकली आणि नाचकामामध्ये हे लोक दिवाने झाले, सगळे दिवाने झाले. आणि बाईच्या अंगावर पैशाचा पाऊस पडायला लागला, पैशाचा पाऊस.
पैसा कमावला बाईनं भरपूर आणि पोराला इंजिनियर केलं. पोरगा इंजिनियर झाला, इंजिनियरची डिग्री मिळाली आणि डिग्री घेऊन पोरगा आपल्या आईकडे जातो. कारण त्या आईनं काय केलं, अंगाचा घाम गाळला, हजारो लोकांच्या समोर आपला डान्स दाखवला, नाच दाखवला, तकलीफ केली महाबापाच्या बाईनं आणि पोराला इंजिनियर बनवलं. आता पोरगा डिग्री मिळाली आणि डिग्री घेऊन आपल्या आईकडे जातो आहे. बघा, आईला खूप आनंद होते आईकडे जाणं. श्री मान्यवर आमचे मोठे भाऊ अमोलजी ठाकरे मुक्काम सावनेर खापा यांच्याकडून 21 रुपयाचा पारितोषिक मिळाला. पार्टी सदस्य हा प्रणाम करीत आहे. लाख लाख शुक्रिया. हा हा ऐका माझ्या वडिलांनो, ह्या पोळ्याच्या माध्यमातून माझं नाव अमर आहे. माझी आई मला सांगायची की बेटा, तू 10 वर्षाचा होता, तुझे वडील मरून गेले. बरोबर आहे. माझ्या आईने माझ्यासाठी काबाड कष्ट केलं. हा लपेटा साथ गेला, मला लायण्याचं मोठं केलं. मला पण चिंता होती की नाही, मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा होईन. 4 वर्ष 12वीच्या नंतर 4 वर्षाचा इंजिनिअरचा कोर्स केला आणि आज मला डिप्लोमा मिळाला, मी इंजिनियर झालो. चला, आनंदाची गोष्ट आहे. माझी आईला बोलवतो, माझ्या आईचा आशीर्वाद घेतो आणि माझ्या आईला खुशीची बातमी सांगतो. आवाज देतो माझ्या आईला. आई 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 ग आई ग, माझे जन्म देणारे आई ग मम्मी. अगं हे आई मम्मी, बरोबर आहे, बिचारी काम धंदे करत असेल. मी काय कॉलेजला जाणे ना, कॉलेज मधून घरी येणे. अमर, मम्मी? एकटाच बडबडतोय. किती वेळपासून वाट पाहते मी तुझी. माझा अमर का नाही आला म्हणून. मम्मी, अगोदर मला आशीर्वाद दे. अरे हो, पण इतका खुश काय तू आज. आई, तुझे स्वप्न पूर्ण झाले. माझे स्वप्न पूर्ण झाले. अगं माझा रिझल्ट लागला आणि मी इंजिनिअरिंग केलो आणि मला डिप्लोमा मिळाला, आज डिग्री मिळाली. तू पास झालाय. हो मम्मी. हे बघ, माझे स्वप्न पूर्ण व्हायला आता जरासाही वेळ लागणार नाही. अरे अरे तू 10 वर्षाचा होता, तुझे बाबा मरून गेले, मी विधवा झाले. काय करावं, काही सूचना. मला तुला मोठं करायचं होतं, शिकवायचं होतं. 100, 150, 200 रुपये मी काय करणार होते. आधीच माझ्यात जराशी कला होती, मी आणखी शिकले. मी माझ्या पायात घुंगरू बांधले, मी हजारो लोकांसमोर नाचले. जराशी लाज न बाळगता आणि माझ्या कलेच्या पैशाने तुला आज मी इंजिनियर बनवले रे. बरोबर आहे मम्मी. मम्मी, हे सारे तुझे उपकार मी किती काही फेडायला गेलो मम्मी, तरी तुझे उपकार मी फेडू शकत नाही. म्हणून माझे प्रेमाचे 2 शब्द आहेत. ऐकशील का मम्मी? खरी तू सांगशील का? ऐकशील नक्कीच. आई माझी मायेचा साय